स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. श्री गीता योग वर्जन 2010 सामुवाहिनीचा हा विशेष कार्यक्रम आणि हे 2010 वर्जन सांप्रत सद्य परिस्थितीत आपली जी विज्ञानावर श्रद्धा आहे, आपल्याला एखाद्या घरी गेलं आणि तिथे कॉम्प्युटर पाहिला की बरं वाटतं की आहेत मुलं बाळं घरात शिकतात आहेत, स्वयंपाकघरात कॉम्प्युटर पाहिला की आणि बरं वाटतं. एकूण वातावरणच कालाला सुटेबल आणि आपल्याला पाहून आनंद होईल असं पाहिजे. काहीतरी भलतंच वातावरण असलं तर मग आपल्याला असं वाटतं हे काय चाललं आहे. तेव्हा या वर्जन 2010मध्ये एकूण आपण वेगळ्या वातावरणात, वेगळ्या शब्दात आणि जी गीता आपण अभ्यासाला घेतलेली आहे त्याचा आजच्या कालासाठी काय उपयोग आहे ते पाहत आहोत. 5व्या अध्यायातला 7वा श्लोक आहे. या ठिकाणी काय म्हणतात ते? योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. सुंदर श्लोक आहे. विजितात्मा, ज्याने आपले शरीर वश केले आहे असा. बाप रे, आपल्याला आपलं शरीर वश करता आलं तर मग त्यासारखं काय? अजिबात वश करता येत नाही. पुढचा शब्द काय? जितेंद्रिय, म्हणजे ज्याने इंद्रिय जिंकली आहे. जितेंद्रिय, विशुद्धात्मा, शुद्ध अंतःकरणाचा, सर्वभूतात्मभूतात्मा, सर्व प्राण्यांच्या आत्मरूप परमात्म्याशी एकभाव झालेला, प्रत्येकाच्या हृदयात असलेला जो परमात्मा, त्याच्या आत्म्यात स्थित असलेला परमात्मा, त्याच्याशी एकभाव झालेला. योगयुक्ता म्हणजे निष्काम कर्मयोगी, कुर्वन अपि, कर्म करत असूनही न लिप्यते, अलिप्त राहतो. यमुनेला पूर आलेला आहे मोठा, नाही जाण्यासारखं, पलीकडे अशक्य आहे. उफाळली यमुना, नुसता प्रलय तांडव करते. अशा वेळेला एकच मनुष्य हे पार करू शकेल की जो ब्रह्मचारी आहे. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्णाने जबाबदारी घेतली आणि यमुना पार केली. प्रश्न पडला की अरे हा राजा आहे, द्वारकेचा राजा, आणि लग्न झालेली आहेत, राण्या आहेत, 8-8 पट्ट राण्या, मुलं बाळं आहेत, आणि हा काय सांगतोय मी ब्रह्मचारी आहे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की विजितात्मा जितेंद्रिया विशुद्धात्मा सर्वभूतात्मभूतात्मा योगयुक्त कुर्वन अपि न लिप्यते. सर्व कर्म करून मोकळा राहणारा, सर्व कुठल्याही कर्माचं बंधन आणि जबाबदारी येत नाही. अशा तऱ्हेने या ठिकाणी भगवंतांनी स्वतःला ब्रह्मचारी, सतत ब्रह्मचर्यामध्ये रत असलेला, आणि ब्रह्मचर्याचा अर्थ केवळ वीर्यस्खलनाशी न लावताना, केवळ नॉर्मल अभ्यास जो आपण करतो त्यासाठी न लावत असताना, जो मेंदूची काळजी घेतो. मेंदू म्हणजे अहम ब्रह्मास्मी, तेच ब्रह्म आहे. आणि जो नुसत्या मेंदूची काळजी घेतो असं नाही, तर त्याला कळलेलं आहे की मी कोण आहे आणि मी कसा आहे, परमात्म्याचा अंश, किंवा माझ्या ठिकाणी जो आत्मा आहे तो परमात्मा कसा आहे याचं ज्याला भान झालं आहे, आणि जो सतत त्याच अवस्थेत राहतो तो ब्रह्मचारी. ब्रह्मचरण करणारा, ब्रह्माचं आचरण करणारा, विश्वकल्याणाची सतत कल्पना करून त्याप्रमाणे आचरण करणारा तो ब्रह्मचारी. आणि मेंदूची काळजी घेतली, कारण मेंदू हा सर्व चालवणार आहे पुढे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहू की विजितात्मा म्हणजे काय, तर आपलं शरीर वश करायचं आहे. कसं करायचं? हे इंजिन आहे नाही का, सगळं ठिकठिकाणी घेऊन जातो आपण. या ठिकाणी जितेंद्रिय मनोजवम
मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. मारुतीचं, हनुमंतरायांचं या ठिकाणी वर्णन सांगितलं. कसे आहेत ते? मनोजवम मारुततुल्य वेगम, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. समर्थांनी सांगून ठेवलं आपल्याला अशी स्पीड. तर मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिमंतामध्ये तो वरिष्ठ आहे, पण तो जितेंद्रिय आहे. आणि काय होतं आता, आपण कसं म्हणायचं की जितेंद्रिय आहे? गंमत पहा, एखादा चित्रपट पाहिला म्हणतो आज अगदी माझे डोळे चुरचुरतात आहेत. खलास, तू डोळ्यामध्ये अशा तऱ्हेने कामना आणलीस की डोळे थकून गेले. 1, 2, 3, 4 शो एका दिवसात पाहिले मी. सकाळी 10चा मॅटेनी सुरुवात केली, 12:30, 3:30, 7:30, 9:30 सगळे शो बसून राहिले. सकाळचे 2 वेगवेगळे होते, नंतरचे 3 शो सारखेच, पूर्वीची गोष्ट आहे. अरे बालाजी म्हणे तू कसं काय हे करू शकला? म्हटलं पाहायचं होतं की कंटाळा येतो का. तेव्हा थकवा आला, कंटाळा आला, डोळे दुखायला लागले. म्हणजे इंद्रियांनी कार्य केलं. इंद्रियांवर आपली सत्ता नाही. इंद्रियांनी नुसतं तेवढ्यापुरतं काम करायचं. म्हणजे एका दृष्टीने डोंगर अर्धा चढून गेलं, पाय दुखणं साहजिक आहे. म्हणजे या ठिकाणी जे म्हटलं आहे की शरीर आपल्याला वश पाहिजे, याचा अर्थ पाय दुखणार नाहीत असं नाही. पण मग विचारलं काय, नाही रे बाबा फार दुखतं आहे, मग आता उद्या पुढे जायचं की नाही, जाऊ द्या आपण परत जाऊ, असं नाही होता कामाचं. शरीर आपल्याला वश पाहिजे. म्हणजे काय होत नाही, मी जरा रात्री विश्रांती घेतली, थोडं तेल बिल लावतो, शांती ऑइल चोळतो, उद्या सकाळी परत आपण पुढे जाऊ. मला मंडळी म्हणाले, आमचे मित्र म्हणाले का अरे बालाजी 5 चित्रपट एका दिवसात एकामागून एक, आणि तेही समजू शकतो, पण एकूण एक चित्रपट 3 वेळा पाहिला, कंटाळा नाही आला. कंटाळा कशाबद्दल? मनाला मी सांगितलं पाहायचं आहे आपल्याला 3 वेळा, बघायचं एकदा, पहा ना एकामागून एक काय होतंय ते. प्रयोग चाललाय म्हटलं. भगवद्गीतेने सांगितलंय की इंद्रिय विजय करायचा, शरीर आपल्या ताब्यात पाहिजे. उगाच आपण शरीराच्या मागे कुठे पळणार? मी सांगेन तसं कर, बस इथे म्हटल्यावर बसायला पाहिजे. ध्यानाला एकाला सांगितलं 3.5 तास एका ठिकाणी बसवायचं. बापरे म्हणे 3.5 तास, 45 मिनिटाच्या वरती मी एका ठिकाणी स्थिर होऊच शकत नाही. सिद्ध नाही व्हायचं असेल. एका ठिकाणी बसून शरीर आपल्या ताब्यात आणायचं, त्याला म्हणतात ते जितेंद्रिय. विजितात्मा म्हणजे शरीर ताब्यात, जितेंद्रिय म्हणजे इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजेत. मग काय होणार की इंद्रिय ताब्यात असली तर पुढे मग बुद्धी जी वरिष्ठ श्रेष्ठ आहे त्याचा काहीतरी उपयोग. ते हनुमंत आहेत, थकलेला ऐकलंय कधी? बलवान आहेत, भयंकर. बलवान शब्दाचा अर्थच हा की जो कधी थकत नाही. शरीर ज्याच्या ताब्यात आहे तो बलवान. म्हणजे आपण बलवान कोणाला म्हणतो? अरे बघ तो एक थप्पड मारली ना तर आडवा होशील. पण असं तर तुलना झाली ही नुसती. माझ्यात ताकद नाही, तू बलवान आहेस म्हणजे तू एक थप्पड मारून मी आडवा झालो म्हणजे तू बलवान का? नाही. आपलं इष्टकार्य सिद्ध होईपर्यंत कंटाळा करणार नाही. मला भगवत प्राप्ती आहे, माझं लक्ष आहे, ते होईपर्यंत मला सर्व इंद्रियांना मी सांगीन तसं त्यांनी करायचं आहे, शरीरानेही तेच काम करायचं आहे. तर अजिबात मी कुठेही कंटाळा करणार नाही आणि याला आपण बलवान म्हणायचं. तेव्हा आपण असं पाहतोय की भगवंत म्हणतात आहेत की त्या ठिकाणी कुठल्याही इंद्रियाला त्याचं जे लक्ष आहे त्या लक्षाकडे ते आकर्षित झालं तर आपण त्याला थांबवायचं. कारण आत्म्याचं जे लक्ष आहे ते आपलं वेगळं लक्ष आहे. हनुमंत जे होते ते बुद्धिमताम वरिष्ठम, अत्यंत बुद्धिमान. म्हणजे काय की स्वतःच्या लक्षाकडे स्वतः जायचं ठरवायचं, इंद्रियांना जाऊ द्यायचं नाही. लंकेत गेले हनुमंत, काय पाहिलं असेल? सुवर्णलंका, ओ हो रत्न माणकं असं सगळं भयंकर श्रीमंत असा तो देश. आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा रम्य उपवनं, सगळे विलास चाललेले. रावणाच्या महालात गेला, त्या ठिकाणी अनेक स्त्रिया, आणि त्याही
काही विवस्त्र अर्धवस्त्र अशा पडलेल्या, आपल्याला लगेच असं सुचतं ना की कुठे सीतेला शोधा आणि परत जा, त्या तिथे ते वनवासामध्ये राहणं, इथेच कुठली तरी स्त्री तर आपल्याला साध्य होईलच. जराही मनामध्ये कुठल्याही तऱ्हेचा काम उत्पन्न झाला नाही, लोभ उत्पन्न झाला नाही, कारण स्वतःचं जे काही लक्ष आहे त्याच्यावरती त्यांनी डोळा ठेवला होता. शरीर, सर्व इंद्रिय, सर्व वासना, सर्व स्वतःच्या ताब्यात. अशी लंका जाळून परत आले. मला यातलं काही नको. येता येता मला इतकं वाईट वाटतं हा प्रसंग ज्यावेळेला मी तुलना करतो. बऱ्याच वेळा काहीतरी कारणाने समाजामध्ये दंगे होतात. लोक दंगे झाले की उगाच का सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात ते मला अजून कळलेलं नाही. कारण सरकारी मालमत्ता आपलीच असते ना. शेवटी अजून टॅक्स बसणार, अजून काहीतरी करून आपल्याच सोयी आपण बस जाळून टाकली. कोणीतरी त्या बसनी रोज ऑफिसला जाणार आहे, त्याला उद्यापासून प्रॉब्लेमला सुरुवात. पण आपण असं सगळं करतो. ते करतात मंडळी अशी, आणि घरदारं पेटवतात आणि लुटालूट करायची. एखादं दुकान पेटवायचं आणि त्याच्यात सापडलेले चीजवस्तू, प्रत्येक दंगलीनंतर काही माणसांच्या घरामध्ये नाना तऱ्हेच्या वस्तू येतात. कुठून आणतात? लुटून आणतात. ही काय पद्धत झाली? आधी क्षोभ प्रगट करण्यासाठी प्रॉपर्टी जाळण्याचं कारणच नाही. ते जाळली तर जाळली, परंतु चोऱ्या कशाला करायच्या? तिथल्या वस्तू, हनुमंत येताना एक बॅगभर काही घेऊन नाही आले रत्न वगैरे, की भगवंता एवी तेवी लंका जळतच होती, म्हटलं आपल्यालाही थोडा संपत्तीचा इथे उपयोग होईल जंगलात, म्हणून हे भरून आणल्या 4 पिशव्या. काय पद्धत आहे? जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. उगाच नाही आपण नतमस्तक होऊन हनुमंताला नमस्कार करतो, उपासना करतो. या तत्वाची ती उपासना आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम, की मन आपलं ताब्यात आल्यानंतर त्या मनाचा वेग, कशी ती गती, त्यानंतर जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम असं म्हणून जी स्तुती आस्थागायत करतोय आपण. का? कारण लंका दहन करून परत आले, कुठलाही मनामध्ये क्षोभ उत्पन्न झाला नाही, लोभ उत्पन्न झाला नाही. अंतःपुरात जाऊन आले ते रावणाच्या कामवासनेचा स्पर्श झाला नाही. म्हणून आपण आजही हनुमंताची पूजा करतो. भगवंत सांगतात आहेत, पुढे काय ते आपण नंतर पाहू.